नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आता लवकरच मकर संक्रांत येणार आहे आणि मकर संक्रांतीला प्रत्येक घरी तिळाचे लाडू हे आवर्जून करतात। तर आज आपण तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। तिळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो पॉलिश न केलेले तीळ घेतलेले आहेत, अर्धा किलो चिक्कीचा गूळ, पाव किलो शेंगदाणे खरपूस भाजून एकदा मिक्सर मध्ये फिरवून घेतलेले आहेत। शेंगदाण्याचा कूट करायचा नाहीये, भरडून घ्यायचे आहेत, त्याचे तुकडे राहायला पाहिजेत। 1 वाटी कोकोनट पावडर, 2 चमचे तूप, 1 चमचा जायफळ पावडर, 4 चमचे पाणी। 4 चमचे पाणी आपण गुळाच्या पाकासाठी घेतलेला आहे। गॅस चालू केला आहे, कढई गरम झाली आहे। आता आपण तीळ भाजायला घेऊ। या ठिकाणी आपण पॉलिश न केलेले तीळ वापरलेले आहेत। पॉलिश केल्यामुळे तिळातील पौष्टिकपणा, जीवनसत्व सर्व निघून जातं। आता बघा, आपल्या तिळाला गोल्डन कलर येत आहे आणि त्याचबरोबर तीळ भाजत असताना तडतड असा आवाज येतो। हे समजून जायचं की आपले तीळ भाजत आलेले आहेत। आपले तीळ भाजून झालेले आहेत। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ। त्याच कढईमध्ये आपण कोकोनट पावडर पण भाजून घ्यायची आहे। अगदी लालसर कलर यायला पाहिजे। कोकोनट पावडर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरली तरी काही हरकत नाही, तरी पण तुमच्या तिळाचे लाडू चांगले खुसखुशीतच होणार। आपली कोकोनट पावडर चांगली लालसर भाजून झालेली आहे। आता आपण ही एका ताटामध्ये काढून घेऊ। आता आपण गुळाचा पाक तयार करूया। सर्वात प्रथम कढईमध्ये 4 चमचे पाणी टाकायचं आहे। त्यानंतर 1 चमचा तूप टाकायचं। तूप चांगलं विरघळल्यानंतर आपण गूळ टाकायचा। गॅस लो फ्लेम वर ठेवायचा आहे। हे बघा, गूळ चांगला वितळलेला आहे। आता आपण चेक करूया आपला पाक झाला आहे की नाही ते। तर त्यासाठी पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये पाक टाकायचा आहे। जर पाकाचा अशी जर गोळी झाली तर समजून जायचं आपला पाक झालेला आहे। हे बघा, अशा प्रकारे गोळी व्हायला पाहिजे। तर या ठिकाणी आपला पाक झालेला आहे। या ठिकाणी आपण पाकामध्ये भाजलेले तीळ टाकायचे आहेत। त्याचबरोबर शेंगदाण्याचा बारीक केलेले शेंगदाणे टाकायचे, भाजलेलं खोबरं टाकायचं, जायफळ पावडर टाकायची। आता हे सगळं मिश्रण पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। हळूवारपणे मिक्स करायचं। गॅस तुमचा लो फ्लेम वर ठेवायचा आहे आणि थोड्या वेळाने गॅस बंद करायचा। हे बघा, आपलं सर्व मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता थोडा वेळ जरा थंड करायला ठेवूया। जास्त वेळ थंड करायला ठेवायचं नाही, अगदी 2 मिनिटं ठेवायचं थंड करायला आणि त्यानंतर लगेचच लाडू वळायला सुरुवात करायची। 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया। हाताला तूप लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने छोटे छोटे लाडू वळायला सुरुवात करायची। त्याला गोल आकार द्यायचा। हे बघा, अगदी मस्त असे आपले तिळाचे लाडू
तयार झालं आहे। आता असेच आपण सर्व लाडू बनवून घेऊया।